तर बातमी दिल्लीतून अखेर महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाला केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी भेटीसाठी बोलावलंय। काही वेळापूर्वी भेट नाकारल्यामुळे विरोधक निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर बसून होते। मतदार यादीतील घोळाबाबत चर्चेसाठी हे शिष्टमंडळ दिल्लीत गेले। या शिष्टमंडळात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अरविंद सावंत, अतुल लोंढे यांचा समावेश आहे। मला सांगा की लोकशाही आहे ना, मग शिष्टमंडळ जायला एका सशक्त लोकशाहीमध्ये काय अडचण आहे? मग आम्ही न्याय पण नाही मागायचा आता? म्हणजे न्याय मागायला जो आमचा मूलभूत अधिकार आहे, आमचा न्याय मागणं सगळ्या प्रत्येक भारतीयाचा आहे, आता तो पण आमच्याकडून हिराव घेणारे लोक। तर लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम या संदर्भात अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून। प्रमोद, अखेर आयुक्तांनी भेटीला बोलवलेले या शिष्टमंडळाला काय अपडेट्स आहेत याबाबतचे? दीड तासापासून महाराष्ट्रातून जे मवियाचं शिष्टमंडळ देशाच्या मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटायला गेलो होतो, त्यांना तब्बल 1 ते 1.5 तास आयुक्तांची भेट घ्यायसाठी वेळ लागला जवळपास। आणि जवळपास आयुक्तांनी अशी अट घातली होती की फक्त दोन नेत्यांना माझ्यासोबत चर्चा करता येईल किंवा आम्हाला भेटीला येता येईल। परंतु शिष्टमंडळाचं असं म्हणणं होतं की आम्ही जर सर्व पक्षाचे प्रतिनिधी आलो आहोत तर आम्हाला सर्वांना याबाबत चर्चा करायची। त्यानंतर जवळपास 1.5 ते 2 तास हे नाराजी नाट्य चाललं आणि त्यानंतर अखेर आता निवडणूक आयुक्तांनी हे जेवढे महाराष्ट्रातील नेते गेले होते त्यांना आज भेटीसाठी बोलवले आहे आणि या आता या सर्वांमध्ये जी चर्चा आहे त्या चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती मिळते। सुवर्ण, ठीक, धन्यवाद प्रमोद संपूर्ण माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।